मराठा आरक्षणाची लढाई आता थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे। जरी महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना 10% आरक्षण देऊ केलंय, मात्र मराठा समाजाची मागणी आहे की त्यांना ओबीसीतून आरक्षण हवंय आणि त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा जो कायदा आहे तो अध्यादेश जो आहे तो लागू करावा आणि त्यातून मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण द्यावं अशी जी मागणी होती ती मराठा समाजाने लावून धरलेली आहे। जरांगे पाटील देखील या मागणीवर ठाम आहेत। मराठा समाजाचे बांधव आहेत आपल्यासोबत। आता मराठा समाज बांधवांनी आता ही लढाई जी आहे ती गनिमी कावाने लढवण्याचं ठरवलेलं आहे। एकूणच प्रत्येक गावामधून लोकसभेसाठी 5 उमेदवार देणार असल्याचं जे आहे ते सोशल मीडियावरती मेसेज फिरतायत। आता सध्या आपल्यासोबत मराठा बांधव आहेत आणि त्यांनी हा निर्णय घेतलाय। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय निर्णय झालेला आहे। वलाना हे गाव अतिशय संयमी आणि शांत असं गाव आहे। जो काही निर्णय घेतो वलाना गाव ते अतिशय लोकांच्या हिताचा असते। आमचा असा निर्णय गावातर्फे असा झालेला आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळण्यात यावं। सरकारने सगळे सोयरे याची अंमलबजावणी करण्यात यावी। सरकारला वेठीस धरण्यासाठी थोडक्यात आम्ही आमच्या गावातून 15 उमेदवार देत आहेत आणि हे 15 उमेदवार आमच्या पद्धतीनं आमच्या गावाच्या सगळ्या लोकांच्या पद्धतीनं सगळ्यांचा थोडा थोडा सहभाग घेऊन सगळ्यांचं सहकार्य घेऊन या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणताय उमेदवार उभे करणार, मात्र त्याच्यासाठी डिपॉझिट लागतं, काही त्याच्यात पैसे भरावे लागतात, सूचक लागतात, ते कुठून आणणार? सूचक पण आमच्या गावामधले सगळे तयार आहेत आणि जे काही 25,000 26,000 जे काही डिपॉझिट असणार आहे आणि थोडा काही जो येणार आहे अतिरिक्त खर्च आहे तो आमचे सर्व मराठा बांधव मिळून सर्व तयारी करून ही निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। या निर्णय घेण्याच्या पाठीमागचा आमचा एकच उद्देश की सरकारने ज्या गोष्टी पेंडिंग ठेवलेल्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्यात, एवढाच आमचा उद्देश आहे। मला सांगा, तुम्ही म्हणतायत की सरकारनं आमची फसवणूक केली आहे, कशी केली फसवणूक? सरकारने आम्ही जेव्हा जरांगे पाटील साहेब वाशीला होती तेव्हा सरकारने सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिला होता, पण आणि नंतर सरकारने आमची फसवणूक केली आणि सगळे सोयऱ्याचा प्रश्न मार्गी लावलेला नाही। त्यामुळे आम्ही गनिमी कावा या माध्यमातून उमेदवार देत आहोत। गनिमी कावा आता करणार आहोत असं म्हणणं आहे, काय म्हणाल? गनिमी कावा म्हणजे सर बघा, कुठली ईव्हीएम मशीन जर आपण पकडली निवडणूक आयोगाची तर एक 52-54 त्यांचं एक लिमिट असते आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यातून जर पकडलं तर आम्ही एक उमेदवार आमच्या हिंगोली जिल्ह्यातून लोकसभेसाठी असतो। तिथे आम्ही आता एका गावातून 5-5 जरी उमेदवार आम्ही मराठवाड्यातून किंवा हिंगोली जिल्ह्यातून दिले खेड्यापाड्यातून तर जवळपास आमचे 6,000 उमेदवार होतात, जिथे यंत्रणा गव्हर्नमेंटची कमी पडते आणि आमची मागणी गव्हर्नमेंटपर्यंत म्हणजे हे लक्षात येऊन जाईल गव्हर्नमेंटच्या की नेमकं यांचा उद्देश काय आहे। कारण की आमची मागणी आम्हाला त्या माध्यमातून पूर्ण करायची आहे। जे आम्ही गनिमी कावा करतोय आम्हाला सरळ उद्देश आहे की आम्हाला निवडणूक आयोगाला आणि सरकारला वेठीस पकडायचं। तुम्हाला असं म्हणायचं की आम्ही हिंगोली लोकसभेमध्ये एकूण आमचे मराठा समाजाचे 6 उमेदवार उभे करणार। एकूण 6 उमेदवार, प्रत्येक गावातून आम्ही 5-5 उमेदवारासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आम्ही त्याच्यासाठी जागृती पण करत आहे। प्रत्येक गावात आमचे मीटिंग बैठका आणि तसं नियोजन आमचं चालू आहे। काय साध्य होणार याच्यातून? सर याच्यातून साध्य होण्यासाठीच तर आम्ही एवढे प्रयत्न करायला लागलो। काय साध्य होईल? साध्य आम्हाला मिळालं पाहिजे, फक्त या ठिकाणी जे आम्हाला आरक्षण पाहिजे ते आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्या जेव्हा गोष्टी संघटनांना केल्या जातात त्या साध्य होतात, हे आमचा अनुभव आहे मागचा। फक्त आम्हीच एक मराठा मागा असे राहिलो होतो की संघटित झालो नव्हतो, पण आज आम्हाला जरांगे पाटलानं संघटना म्हणजे काय आणि केल्यानं काय होते रे आधी केलेच पाहिजेत हे शब्द आम्हाला आज कळाला आणि आम्ही त्याच्यावर ठाम राहणार। मात्र अशा पद्धतीनं मराठा समाजाचे उमेदवार उभे करून काय साध्य काय करणार आहे? साध्य आम्हाला फक्त उभे करून नाही, हे जमलं आमचे जेवढे उभे करू या ठिकाणी फक्त गव्हर्नमेंटले वेठीत धरू, गव्हर्नमेंटले कळून चुकल की नाही आपल्याला यांना द्यावंच लागेल आरक्षण, याच्यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करू। तर मराठा समाजाला आरक्षण तर मिळाले, 10% आरक्षण सरकारने दिले, त्याला पण ते टिकणार नाही साहेब। का असं का वाटतंय? असं वाटणं म्हणजे ते आम्हाला माहिती आहे टिकणारच नाही। समजा दिलं त्याने पण आधीवर पण दिलं, याआधी पण भाजप सरकारने आरक्षण दिलं होतं, पण आपण सर्वांना माहितच आहे की आरक्षण टिकलंच नाही आहे आणि जरांगे साहेबांची मागणी 10% आरक्षणाची नव्हती। आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे होते आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी अत्यंत गरज आहे। मला सांगा की जरांगे पाटलावरती आता SIT स्थापन झाली आहे, त्यांची जी आहे चौकशी होणार आहे, काय वाटतं? हा चौकशी तर होणार ना। शासन देवेंद्र फडणवीस आहे हे मराठ्यालाच निवडून दिलेले माणसं आहेत ना, का त्याला काय कोण दुसरं मतदान होतं काय? मराठ्याचंच होतं ना। मग ते मराठ्याचे असताना त्यांनी मराठ्याची मागणी मागं टाकली, कशामुळं?
10% आरक्षण दिलं. याच्या आधी माझा मुलगा होता शिक्षणामध्ये, त्याचं प्रमाणपत्र काढलं, ते प्रमाणपत्र 2 महिन्याच्या आत बंद पडलं. मुलगा आज शेती करायला लागला, बेकारी ती. मग मुख्यमंत्र्यांना तेव्हा 13% आरक्षण दिलं नव्हतं का देवेंद्र फडणवीसनं 2013-14ला? मग आता 10% कशाहून टिकते? ते कागद माझा पडेल आहे अजून. मुलगा घरी पडाला, शेती करायला लागलो, 35 वर्षापासून याची हजामत करायला लागलो, याच्या पाठीमागेही लागलो. आणि आज जरांगे पाटला चौकशी, वाईट बोलले की चौकशी. आणि तुम्ही काय काय फसवेगिरी केली हे लोकांना माहित नका. माझं बँकेचं कर्ज माफ नाही अजून, आणि देवेंद्र फडणवीसची पहिली कर्जमाफी यादीत नाव माझं होतं. ते माझं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, आणि विचारून घ्या झाली किंवा नाही, त्याची चौकशी लावा. मग जरांगे पाटलाची चौकशी लावता, पण तुमची चौकशी कोणाला लावायची? तुम्ही गृहमंत्री हा म्हणजे काय आम्हाला मारता का पब्लिकले? आम्ही बोललो, आमच्यावर दडपशे, आणि तुम्ही करायला आले ती हुकुमशाही चालू लागली. माझं असं मत आहे की जरांगे पाटील याच्यामध्ये कुठलाच रोल नाही जरांगे पाटलाचा. जरांगे पाटील इमानदार नेता आहे, जरांगे पाटील इमानदार माणूस आहे, मराठ्यासाठी लढणार आहे. शिवाजी महाराजाच्या नंतर दुसरा पुतळा म्हणजे जरांगे पाटील. तर जरांगे पाटील हे मराठ्यांचे नेते आहेत आणि मराठा समाजासाठी लढणारा नेता आहे असं मत व्यक्त केलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? जे काही आता मुद्दा मांडलेला आहे तुम्ही की एका गावातून 5 उमेदवार देणार आहात, ह्यामुळे आरक्षण मिळेल असं वाटतं? निश्चितच आम्ही शासनाला मिटिंगमध्ये धरू आणि आरक्षण आमचं हक्काचं हे मिळवूनच घेऊ. ओबीसी मधूनच आरक्षण मिळवू आणि आम्हाला त्यांच्या मुली ओबीसी वाल्याच्या मुली आम्हाला चालतात आणि आम्हाला आरक्षण का नाही बा? सखे सोयरे आमचे ते ओबीसी आहेत आणि आरक्षण आम्हाला त्याच्यामधून का नाही हे ते शासनाला समजायला पाहिजेत ना, की बा यांना मुली चालतात त्यांच्या द्यायला घ्यायला, मग आरक्षण का नाही द्यायचं? मात्र कुठेतरी ओबीसी समाजाकडून विरोध होतोय. ओबीसी समाजाचे जे नेते आहेत ते म्हणतायत की ओबीसी मध्ये आम्ही कोणाचाही समावेश करून घेणार नाही. नाही हे ओबीसी नेते नुसते मतदानासाठी करतात. आपण विरोध करायला आता आमचं एकच म्हणणं आहे की ओबीसीला कुठलाही धक्का न होता आम्हाला जे 10% दिलंय ते 50%च्या वरून न देता ओबीसीचाच कोटा 27% जो आहे केंद्रातला तो 37% करा. कुणालाच धक्का लागणार नाही. त्याचं त्यांना 27 येईल, आमचा आम्हाला 10 मिळेल. फक्त तेच ओबीसी मधून करावा, म्हणजे कुठल्याही नेत्याला नाराजी होण्याची गरज नाही. सरळ सरळ मागणी आहे. तर हे सगळे मराठा तरुण आहेत आणि एकूणच सरकारला घेरण्यासाठी त्यांनी आता नवा गनिमी कावा सुरू केलेला आहे. प्रत्येक गावामधून मराठा समाजाचे 5 उमेदवार आम्ही विधानसभेवरती आणि लोकसभेवरती देणार आहोत आणि सरकारला आरक्षण जे आहे ते द्यावंच लागेल अशी जी भूमिका आहे ती मराठा समाजाच्या तरुणांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राम सोळंके सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.